ब्राइड्स टू बी, जर तुम्हाला तुमच्या लग्नात उंच दिसायचं आहे तर फक्त हे 5 रूल फॉलो करा. हाय वेस्ट मिड गॅप फॉर्म्युला. लेहंगा वेस्ट लाईन वर म्हणजे थोडा वर विअर करा, कारण तुमची वेस्ट लाईन वर गेली की तुमची लोअर बॉडी टॉल दिसते आणि लुक फुल प्रोपोर्शनल परफेक्ट दिसतो. सेकंड थिंग, तुमचा लेहंगा जिथून संपतो आणि तुमचं ब्लाउज जिथून सुरू होतं त्यामध्ये थोडा गॅप असायला हवा, आणि या गॅप साठी तुम्ही तुमच्या ब्लाउजची लेंथ थोडी कमी करा आणि इथे थोडी स्किन शो होऊ द्या, यामुळे प्रपोर्शन्स क्लीन दिसतात. नंबर 2, मोनोक्रोमॅटिक लुक. तुमचा ब्लाउज, लेहंगा, दुपट्टा होत असेल तर एकाच कलरचं घ्या सगळं. जर तुम्ही डिफरंट कलरचा लेहंगा आणि ब्लाउज वेअर केलं तर पर्सनॅलिटी 2 पार्ट मध्ये डिवाइड होते आणि तुम्ही व्हिज्युअली शॉर्ट दिसता. वन कलरने शरीर कंटिन्युअस दिसतं आणि टॉल असण्याचं इल्युजन क्रिएट होतं. नेक्स्ट इज अवॉइड ब्रॉड एलिमेंट्स. बिग बॉर्डर्स, ब्रॉड एम्ब्रॉयडरी, हेवी वर्क अवॉइड करा. त्याऐवजी थिन बॉर्डर, स्मॉल वर्क निवडा. हे बॉडीला क्लीन डेफिनेशन देतं आणि लुक एलॉंगेटेड दिसतो. व्हर्टिकल डिझाईन, व्हर्टिकल पॅनल्स, स्ट्रेट लाईन्स, स्लिम व्हर्टिकल एम्ब्रॉयडरी, यामुळे आईज नॅचरली वरच्या दिशेने ड्रॉ होतात आपले, म्हणून कम्प्लीट लुक बॅलन्स, स्लिम आणि टॉल दिसतो. नंबर 5, तुमच्या ब्लाउजच्या नेकलाईन्स खूप स्मॉल बंद नेकलाईन्स घेऊ नका. स्लाइटली ओपन नेकलाईन्स निवडा, त्यामुळे तुमची नेक एलॉंगेटेड दिसते आणि तुमच्या पर्सनॅलिटीत लेंथचं इल्युजन क्रिएट होतं. आणि या टिप्स तुमच्या फ्युचर ब्राइड्स बरोबर शेअर करायला विसरू नका.